नमस्कार मित्रांनो, आज आपण रायगड जिल्ह्यातील अलिबागमधील एका अतिशय सुंदर, शांत आणि आध्यात्मिक ठिकाणी जाणार आहोत. श्री कणकेश्वर मंदिर. डोंगराच्या माथ्यावर वसलेले हे प्राचीन शिव मंदिर निसर्ग आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम आहे. पावसाळ्यात तर हा संपूर्ण परिसर हिरवाईने नटून जातो आणि प्रत्येक पाऊल एक वेगळाच अनुभव देतं. चला तर मग सुरू करूया आजचा हा सुंदर प्रवास. सध्या आपण अलिबाग शहरातून कणकेश्वरच्या दिशेने निघालो आहोत. शहराची धावपळ मागे पडते आणि शांत निवांत वातावरणाची सुरुवात होते. प्रवास करताना प्रत्येक वळणावर दिसणारी हिरवाई मन प्रसन्न करून टाकते. जर तुम्ही पावसाळ्यात तिथे येत असाल तर धुक्याने झाकलेले डोंगर आणि ओलसर मातीचा सुगंध हा प्रवास अजूनच संस्मरणीय बनवतो. आता आपण मंदिराच्या पायथ्याशी पोहोचलो आहोत. येथून पुढे सुरू होतो खरा अनुभव. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास 700 पायऱ्या चढाव्या लागतात. सुरुवातीला चढाई सोपी वाटते, पण जसं जसं पुढे जातो तसा तसा दम लागायला सुरुवात होते. मात्र आजूबाजूचा निसर्ग, थंडगार वारा आणि पक्ष्यांचा आवाज सगळा थकवा विसरायला लावतो. मध्ये मध्ये विश्रांतीसाठी जागाही आहे, त्यामुळे आरामात चढाई करता येते. आता आम्ही बऱ्यापैकी वर आलो आहोत. इथून दिसणारं दृश्य खरंच मन मोहून टाकणारं आहे. खाली पसरलेली हिरवीगार झाडं, दूरवर दिसणारा परिसर आणि सतत वाहणारा गार वारा. कॅमेऱ्यात हे दृश्य कैद करता येतं, पण प्रत्यक्ष अनुभव काही वेगळाच असतो. प्रत्येक पायरीसोबत मंदिर जवळ येतं आणि मनात महादेवाच्या दर्शनाची उत्सुकता आणखी वाढत जाते. पुढे जसं जसं वर चढत जातो तसं तसं जंगल अधिक दाट होत जातं. झाडांच्या फांद्यामधून डोकावणारा आकाशाचा निळा रंग, मध्ये दिसणारे माकडांचे कळप आणि दूरवर दिसणारा कोकणचा निसर्ग प्रत्येक पावलाकडे एक वेगळी अनुभूती देतो. थोडं पुढे गेल्यावर वाटेत देवाची पालखी लागते. या ठिकाणाला भाविकांमध्ये विशेष महत्त्व आहे. अनेक जण येथे काही क्षण थांबून दर्शन घेतात, प्रार्थना करतात आणि मग पुढील चढायला सुरुवात करतात. काय झालं होतं इथे शुभ्रा? आणि मग काय झालं? अनुमती येतच नाही. हा? हा? प्रवास पुढे चालू ठेवला की वाटेत पाळेश्वर मंदिर दिसतं. शांत आणि निसर्गरम्य वातावरणात असलेले छोटंसं मंदिर या चढाईला आणखी आध्यात्मिक स्पर्श देते. अनेक भाविक येथेही दर्शन घेऊन पुढे कणकेश्वराच्या दिशेने मार्गक्रमण करतात.
आणि अखेर आपण पोहोचलो आहोत श्री कनकेश्वर मंदिरात. प्राचीन दगडी वास्तू, शांत परिसर आणि मंदिरात प्रवेश करताच जाणवणारी सकारात्मक ऊर्जा. महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर संपूर्ण प्रवासाचा थकवा एका क्षणात नाहीसा होतो. काही वेळ इथे शांत बसून फक्त वातावरण अनुभवावं इतकी मनाला शांती देणारी ही जागा आहे. श्री कनकेश्वर मंदिर हे भगवान शिवाचं अत्यंत प्राचीन आणि जागृत देवस्थान मानलं जातं. विशेष म्हणजे श्रावण महिन्यात या मंदिराचं महत्त्व अनेक पटीने वाढतं. श्रावणातील प्रत्येक सोमवार तसेच महाशिवरात्रीला हजारो भाविक महादेवाच्या दर्शनासाठी येतात. संपूर्ण परिसर हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमून जातो आणि भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळतं. पावसाळ्यात कनकेश्वरचं रूप अजून खुलून येतं. हिरवाईने नटलेला डोंगर, धुक्याची चादर आणि सतत पडणारा रिमझिम पाऊस या ठिकाणाचं सौंदर्य अनेक पटीने वाढवतो. जर तुम्हाला अध्यात्म, निसर्ग, छोटासा ट्रेक आणि पावसाळ्यातील अप्रतिम अनुभव एकाच ठिकाणी घ्यायचा असेल तर कनकेश्वर मंदिर नक्कीच तुमच्या यादीत असायला हवं. मंदिर परिसरात काही रहिवासी घरं आहेत जिथे जेवण, नाश्ता आणि राहण्याची सुद्धा सोय केली जाते. दर्शन घेऊन आता आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत. उतरताना पायऱ्या तुलनेने सोप्या वाटतात, पण तरीही सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच येत असाल तर पाण्याची बाटली, आरामदायी शूज आणि थोडा वेळ नक्की सोबत ठेवा. शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळच्या वेळेत भेट दिली तर चढाई अधिक आरामदायी होते. तर मित्रांनो, असा होता आमचा श्री कनकेश्वर मंदिराचा प्रवास. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशा सुंदर प्रवासांच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या ठिकाणाच्या नव्या प्रवासात. तोपर्यंत हर हर महादेव.